नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. UGC नेट सेट 2022 विषय मराठी यामध्ये आपण घटक 9 बघतो आहेत. त्यात साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार यातले सगळे प्रकार आपले शिकून झाले आहेत. आज आपण त्यातले सराव प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न सुरू करण्यापूर्वी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना की ग्लोबल ऑनलाईन मराठी यामध्ये पेपर 2 मराठीमध्ये आपण मॉक टेस्ट घेण्यात येणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. सरावासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणजे MCQ सुद्धा तुमच्याकडून सोडवून घेण्यात येणार आहे. PYQ PDF प्लस पेपर 1 म्हणजे मागील वर्षाचे पेपर निराकरणासहित PDF तुम्हाला मिळणार आहे आणि पेपर 1 या अभ्यासक्रमाचा समावेश असणार आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश फी फक्त 6,999 राहणार आहे. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर 8179138413 या व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता किंवा मेसेज करू शकता. नाहीतर ग्लोबल ऑनलाईन मराठी हा ऍप डाउनलोड करून अधिक माहिती मिळवू शकता. चल, माझा आवाज येतोय ना तुम्हाला? हॅलो, चांगली आज आपण ते साहित्य प्रकारांचे सूक्ष्म विचार यातले काही प्रश्न आज बघणार आहोत आपण. कविता आणि नाटक यावर थोडे काही प्रश्न काढल्यात, तर ते प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत. तर आपण जे शिकलोय त्याच्यातूनच काही प्रश्न काढलेले आहेत. पहिला प्रश्न आहे की मुक्त सुनीतांची रचना कोणी केली? तर केशवसूत, विंदा करंदीकर, माधव जुलियन, विलास सारंग यामधील मुक्त सुनीतांची रचना विंदास करंदीकर यांनी केलेली आहे. दुसरा प्रश्न आहे तिलक कुसुमांजली ही विलापिका कोणाची? तर मुकुंदराय यांची तिलक कुसुमांजली ही विलापिका आहे. राजा शिवाजी काव्याचे कर्ते कोण? नेट 2011 मध्ये आलेला आहे. तर राजा शिवाजी या काव्याचे कर्ते मो कुंटे हे आहेत. नंतर यांना आधुनिक काव्याचे जनक म्हटले तर केशवसूत यांना आधुनिक काव्याचे जनक असे म्हटलेले आहे. लेडी ऑफ द लेक देवसेनीचे मराठीत रूपांतर कोणी केले? सेट 1999 मध्ये आलेला प्रश्न आहे. तर हा ज.वी. प्रधान यांनी लेडी ऑफ द लेक चे देवसेनीचे मराठीत रूपांतर केलेले आहे. हा प्रश्न अजून 2-3 वर्षाला पण आलेला आहे. जोड्या लवामध्ये सुद्धा आलेला आहे. हा दशपदी या काव्य प्रकाराचे उपयोजन कोणी केले? तर कवी अनिल यांनी दशपदी या काव्य प्रकाराचे उपयोजन केलेले आहे. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात या काव्य पंक्तीचे कर्ते कोण? सेट 2002 मध्ये आलेला आहे. 2002 मध्ये आलेला आहे.
तर तो कृ ब निकुंज यांनी लिहिलेला आहे. एक मिनिट, काय झालं? मी येते मग. सुमन बा निजगडे निजगडे लढीवाळा, निज निज माझ्या बाळा असे वर्णन कोण करतात? तर कवी दत्त हे बा निजगडे निजगडे लढीवाळा, निज निज माझ्या बाळा असे वर्णन केलेलं आहे. हा प्रश्न सुद्धा आधी पण एका वर्षाला आलेला आहे, तर हा प्रश्न सुद्धा करून ठेवायचा आहे. पुन्हा नभाच्या लालकडा या काव्यसंग्रहाचे कवी कोण? सेट 2000 मध्ये आलेले आहे ते बी रघुनाथ यांनी पुन्हा नभाच्या लालकडा या काव्यसंग्रहाचे बी रघुनाथ हे कवी आहेत. नव्या माणसाचे आगमन, गवसलेल्या कविता इत्यादी काव्यग्रंथाचे कर्ते कोण? तर नारायण सुर्वे हे या काव्यग्रंथाचे कर्ते आहे. श्री कृ कोल्हटकर यांनी आधुनिक मराठी कवितेतील भीष्माचार्य असे कोणाविषयी म्हटले आहे? तर श्री कृ कोल्हटकर शिकवताना मी म्हटलं होतं, जेव्हा तुम्हाला नोट्स दिले होते तेव्हा सांगितले की अशा प्रकारचे प्रश्न करून ठेवायचे, तर त्यावेळेस अंडरलाईन पण करायला लावले होते मी. तर कवी बी यांना आधुनिक मराठी कवितेतील भीष्माचार्य हे श्री कृ कोल्हटकर यांनी म्हटलेले आहे. हायकू हा काव्यप्रकार 1975 ला मराठीत कोणी आणला? तर शिरीष पै यांनी हायकू हा काव्यप्रकार 1975 ला मराठीमध्ये आणलेला आहे. आणि हायकू हा मूळचा कुठला काव्यप्रकार आहे? तर हा जपानी काव्यप्रकार आहे. सुनीत मूळचा काव्यप्रकार कुठला काव्यप्रकार आहे? तर सुनीत हा इटालियन काव्यप्रकार आहे. इंग्रजी सॉनेट वरून मराठी इसवी सन 1892 मध्ये सुनीत हा काव्यप्रकार कोणी आणला? तर सुनीत हा काव्यप्रकार केशवसुत यांनी आणलेले आहे. इंग्रजीतील सॉनेट वरून तो काव्यप्रकार केशवसुतांनी आणलेला आहे. सुनीत या शब्दाचा प्रतिशब्द कोणता? स्वनितक, चतुर्दशक, चतुर्दशपदी हे तिन्ही पण सुनीत या शब्दाचा शब्द आहे. याच्या उलट पण प्रश्न विचारला जातो की चतुर्दशपदी या शब्दाला काय म्हटलं जातं? तर सुनीत. चतुर्दशक या शब्दाला काय म्हटलं जातं? तर सुनीत. स्वनितक याला सुनीत, असं उलटे पण प्रश्न विचारू शकतात. 14 ओळींचा रचनाबंध हे कुठले वैशिष्ट्य आहे? तर सुनीत, कारण की सुनीत मध्ये 14 ओळीचा रचनाबंध असतो. सॉनेट या काव्यप्रकाराचे सुनीत हे सुटसुटीत नाव रविकिरण मंडळाच्या काळात कोणी रूढ केले? तर हे अ व ब श्रीना रानडे व माधव जुलियन यांनी केलेलं आहे. श्रीना रानडे आणि माधव जुलियन यांनी रविकिरण मंडळामध्ये रविकिरण मंडळाच्या काळात रूढ केलेल्या आहे. श्रीना रानडे आणि माधव जुलियन. आहे इथे, ठीक आहे. नंतर आहे एकोणीसशे 60 नंतर मराठी नवकवितेत सुनीतचा विस्तार कोणी केला? वि. दा. करंदीकर यांनी केलेला आहे. सुकत सुकत पिवळं पान फांदीवरून खाली गळलं, एका फुलाला सारं कळलं. या शिरीष पे यांच्या ओळी म्हणजे कसले उदाहरण आहे? तर शिरीष पे यांनी हायकू ची संकल्पना आणलेली आहे, तर म्हणजे हे हायकूचे उदाहरण आहे. सुकत सुकत पिवळं पान फांदीवरून खाली गळलं, एका फुलाला सारं कळलं. नंतर 3 ओळीची कविता म्हणजे काय? तर हायकू ही 3 ओळींची कविता आहे. नंतर बोधकवी या उपाधीने संबोधले जाणारे कवी कोण? तर माधवानुज हे बोधकवी या उपाधीने संबोधले जाणारे कवी आहे. शिशुकवी कोणास म्हटले जाते? कवी दत्त यास शिशु कवी म्हटले जाते.
जे लहान मुलांच्या कविता या कवी दत्त यांनी लिहिलेल्या आहे, म्हणून यांना शिशुकवी म्हटलेलं आहे. यांचा गौरव प्रेमाचे शाहीर या शब्दात केला जातो, तर गोविंदाग्रज, कारण की गोविंदाग्रजांच्या भरपूर कविता या प्रेमावर आहे, प्रेम या विषयावर आहे, म्हणून यांना प्रेमाचे शाहीर या शब्दात त्यांचा गौरव केलेला आहे. केशवसुतांचा सच्चा चेला असे स्वतःस कोण म्हणून घेतात, तर गोविंदाग्रज हे केशवसुतांचा सच्चा चेला असं म्हणून घेतात. मराठी कवितेतील दुसरे केशवसूत कोणास म्हटले जाते, बासी मर्ढेकर यांना दुसरे केशवसूत म्हटले जाते. रवी किरण मंडळात एकच रवी बाकी सर्व किरण होते असे कवी कोण, तर माधव जुलियन यांना रवी किरण मंडळात एकच रवी आणि बाकी सर्व किरण आहे असं म्हटलं जातं. म्हणजे रवी कोणाला म्हणतात, रवी किरण मंडळातील माधव जुलियन यांना रवी म्हटलं जातं. जीवनयोग या खंडकाव्याचे कर्ते कोण, नाग जोशी हे जीवनयोग या खंडकाव्याचे कर्ते आहेत. गोविंदाग्रजांकडे कोणत्या कविताचे कर्तृत्व जाते, नेट 2001 मध्ये आलेल्या आहे, तर कोणाचे जाते, प्रेम आणि मरण, क्षण एक पुरे प्रेमाचा, अल्लड प्रेमास, म्हणजे वरील सर्व कविताचे कर्तृत्व गोविंदाग्रजाकडे जाते, कारण की तिन्ही याच्यात प्रेमाचा विषय आलेला आहे. ठीक आहे. नारायण मुरलीधर गुप्ते यांच्या बाबतीत नावाने जरी बी असले तरी त्यांचे काव्य कर्तृत्व A1 दर्जाचे आहे अशी थोरवी कोणी गायली, सेट 2002 मध्ये आलेला आहे. तर अशी थोरवी प्र के अत्रे यांनी नारायण मुरलीधर गुप्ते म्हणजे बी कवींविषयी उद्गार काढलेले आहे. आता जोड्या जुळवा सेट 2002 मध्ये आलेले आहे. इकडे कवी दिलेले आहे आणि समोर त्यांच्या कविता दिलेल्या आहे. तर सरळ मी उत्तरच दिलेले आहे त्याचे. माधव जुलियन यांनी संगमोत्सव दोह ही कविता लिहिलेली आहे. केशव कुमार यांचा प्रेमाचा गुलकंद ही कविता आहे. केशवसूत यांची झुपूरजा कविता आहे आणि वि दा सावरकर यांचं स्वतंत्रतेचे स्तोत्र ही कविता आहे. नंतर जोड्या जुळवा 2001 मध्ये आलेला आहे. भारा तांबे कवी दिलेले आणि त्यांची कालखंड मी त्याची उत्तरच दिलेली आहे. भारा तांबे 1874 ते 1941 हा यांचा कालखंड आहे. केशवसुतांचा कालखंड आहे 1866 ते 1900. मर्ढेकरांचा कालखंड आहे 1909 ते 1956. वि वा शिरवाडकरांचा कालखंड आहे इसवी 1912. तर पुन्हा कविता संग्रह आणि कवी यांच्या जोड्या जुळवा 2010 मध्ये आलेल्या आहे. चांदरात हे अनंत काणेकर यांची कविता आहे. सांजवाद ही अनिल यांची कविता आहे. जीवन संगीत बाभ बोरकर यांची आहे आणि शिशिरागम बासी मर्ढेकर यांची कविता आहे. पाऊस कधीच पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आला दुःखाच्या मंद सुराने या काव्यपंक्ती कोणाच्या कवितेतील आहे, नेट 2008 मध्ये आले. तर ही कवी ग्रेस यांची कविता आहे आणि कवी ग्रेस यांच्या कविता नेहमी दुर्बोध कविता असते, म्हणजे लगेचच त्याचा अर्थ उलगडला जात नाही. थोडीशी ती म्हणजे दुर्बोध किचकट कविता असते. दुर्बोध कवी म्हणूनच कवी ग्रेसला उद्बोधलं आहे, म्हणजे म्हटलेलं आहे. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजगजलेलं गाव असतं या प्रसिद्ध ओळी कोणाच्या आहेत, तर या फ मु शिंदे यांच्या आहेत. चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना या ओळीचे कर्ते कोण आहे, तर कवी बी या ओळीचे कर्ते आहे. चाफा बोलेना चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. नंतर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीताचे कर्ते कोण आहे, तर साने गुरुजी या गीताचे कर्ते आहेत. बलसागर भारत हो विश्वत शोभुनी राहो या देशभक्तीपर ओळीचे कर्ते कोण, नेट 2000 मध्ये आलेलं आहे. तर हे साने गुरुजींनीच हे देशभक्तीपर गीत लिहिलेलं आहे. बलसागर भारत हो विश्वत शोभुनी राहो. नाही नदी नाही नाला नाही खळाळत पाणी, माझ्या गावच्या पाण्याची आहे रीतच अडाणी या ओळीचे कर्ते कोण, सेट 1999 मध्ये आलेले आहे. इंद्रजित भालेराव
यांच्या या कवितेच्या ओळी आहे. नाही नदी नाही नाला नाही कळाचं पाणी, माझ्या गावच्या पाण्याची रीतच अडाणी. नंतर आहे नाही मिळालं बाजलं नाही मिळाली शेगडी, थंडी पावसात बाळा बाळंतीन मी उघडी. असे वर्णन कोणत्या कवितेतील आहे, कोणाच्या कवितेतील आहे? तर नेट 2001 मध्ये आलेलं आहे. तर ही आनंद यादव यांच्या कवितेतली ही कविता आहे. ठीक आहे. नाही मिळालं बाजलं नाही मिळाली शेगडी, थंडी पावसात बाळा बाळंतीन मी उघडी, ही आनंद यादव यांची कविता आहे. विक्रमवर्षीय या भाषांतरित नाटकाचे कर्ते कोण? नेट 2004 मध्ये आलेले आहे. भा.दा. पाळंदे हे विक्रमवर्षीय या भाषांतरित नाटकाचे कर्ते आहे. अभिज्ञान शाकुंतल 1870 मधील नाटक कोणाचे आहे? हे नेट 2004 मध्ये आलेला प्रश्न हा राभी गुंजीकर यांचे हे नाटक आहे. अभिज्ञान शाकुंतल यांनी 1870 मधील राभी गुंजीकर यांचे हे नाटक आहे. शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकावरून विकार विलसित हे नाटक 1883 ला कोणी लिहिलेले आहे? तर शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकावरून विकार विलसित हे नाटक 1883 ला ग आगरकर यांनी लिहिलेलं आहे. नाटक आणि नाटककार यांच्या जोड्या टेमिंग ऑफ द श्रू यांचे नाटककार आहे स.प. पंडित, मर्चंट ऑफ व्हेनिस अ.व्ही. पाठक, जुलियस सीझर कागो नातू आणि टेम्पेस्ट नीज कीर्तने हे आहे. नंतर सिबलिंग हे 1875 मधील नाटक कोणाचे? सेट 1995 मध्ये आलेले आहे. तर सिबलिंग हे नाटक कागो नातू यांचे 1875 मधील आहे. त्यानंतर बा केळकरांनी त्राटिका हे नाटक कोणत्या इंग्रजी नाटकावरून अनुवादित केले? तर बा केळकरांनी टेमिंग ऑफ द श्रू हे नाटक इंग्रजी नाटकावरून अनुवादित केलेले आहे. मी तुम्हाला पाठवलेले आहे अनुवादित नाटक पण ते हे लक्षात ठेवायचे आहे की कुठल्या नाटकावरून कुठल्या इंग्रजी नाटकांवरून मराठी नाटक अनुवादित केलेली आहे, त्याच्या जोड्या लावामध्ये येतं किंवा प्रश्न स्वरूपात. मुलगी झाली हो या स्त्रीवादी नाटकाच्या कर्त्या कोण? तर ज्योती म्हापसेकर. गणपतवाणी या नाटकाचे लेखक कोण? अशोक सोनार. तसंच गणपतवाणी ही कविता आहे. ही कविता कोणाची आहे? गणपतवाणी. ही तर माहित असायलाच पाहिजे. कुणाची कविता आहे? हे नाटक आहे गणपतवाणी अशोक सोनार यांचं, आणि गणपतवाणी कविता सुद्धा आहे. तर ही कविता कुणाची आहे? कुणाची आहे? नाही माहिती कुणालाच? नाही. ही तर प्रसिद्ध आहे. गणपतवाणी ही बासी मर्ढेकर यांची कविता आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं कारण की आता गणपतवाणी दोन एक नाटक आहे. गणपतवाणी हे अशोक सोनार यांचं नाटक आहे आणि गणपतवाणी ही बासी मर्ढेकरांची कविता सुद्धा आहे. ठीक आहे, आपण याच्यामध्ये पण शिकलो होतो गणपतवाणी बिडी पितांना बांधीन म्हणजे का बांधीन नुसता स्माडी असं जे कविता आहे ती, तर ती गणपतवाणी मधलीच आहे. नंतर श्री वी वर्तक यांनी नाट्य मनवंतर ही नाट्यसंस्था केव्हा स्थापन केली? तर श्री वी वर्तक यांची ही नाट्य मनवंतर संस्था 7 जुलै 1933 साली स्थापन केलेली आहे. राम गणेश गडकरी यांनी आपले वाङ्मयीन गुरु कोणाला मानतात? तर राम गणेश गडकरी यांनी आपले वाङ्मयीन गुरु श्री कृ कोल्हटकर यांना मानलेलं आहे. रामराज्य वियोग हे अपूर्ण नाटक कोणाचे? तर अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे नाटक आहे. यांचे अवघे 2.5 नाटक आहेत. नाटक म्हणजे हावभावासह रंगभूमीवर म्हणून दाखवण्याजोगे रसभरीत संवाद मिश्रित काव्य, अशी व्याख्या कोणाची? तर ही का.बा. मराठे यांनी नाटकाची व्याख्या केली आहे की नाटक म्हणजे हावभावासह रंगभूमीवर म्हणून दाखवण्याजोगे रसभरीत संवाद मिश्रित काव्य होय.
नंतर नाटक हा साहित्य प्रकार म्हणजे रंगमंचावर सिद्ध होणारा कला प्रकार आहे असं कोणी म्हटलेलं आहे, तर असं भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलेलं आहे. मराठी रंगभूमीचे जनक कोण, तर विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक आहेत. वेणी संहार हे नाटक कोणाचे, तर परशुराम गोडबोले यांचं वेणी संहार हे नाटक आहे. मराठीतील पहिल्या स्त्री नाटककार कोण, तर गिरिजाबाई केळकर या मराठीतील पहिल्या स्त्री नाटककार आहेत. किर्लोस्कर मंडळीची स्थापना कोणी केली, तर अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर मंडळींची स्थापना केलेली आहे. मराठीतील पहिला फार्स सीताहरण कोणी लिहिला, मराठीतील पहिला फार्स सीताहरण हा बाळाकोटी भास्कर यांनी लिहिलेला आहे. मराठीतील पहिले ऐतिहासिक नाटक कोणते, तर थोरले माधवराव पेशवे हे मराठीतील पहिले ऐतिहासिक नाटक होय. डॅश यांची नाटके संस्कृत वळणाची होती, तर गोबदेवल यांची संस्कृत नाटके गोबदेवल यांची नाटके संस्कृत वळणाची होती. डॅश यांची नाटके पाश्चात्य वळणाची होती. श्री कृ कोल्हटकर यांची नाटके पाश्चात्य वळणाची होती. नाटकाचे पहिले संस्कृत मधून मराठीत मुद्रित केलेले छापील पुस्तक कोणते, प्रबोध चंद्रोदय हे नाटकाचे पहिले संस्कृत मधून मराठीत मुद्रित केलेले छापील पुस्तक आहे. 1-0 बाजीराव या अस्तित्ववादी नाटकाचे लेखक कोण, ने 2012 आलेला आहे. चित्र खानोलकर हे 1-0 बाजीराव या नाटकाचे लेखक आहेत. हयवदन, नागमंडल ही कन्नड नाटके मराठीत कोणी आणली, तर विजया मेहता यांनी ही कन्नड नाटके मराठीत आणलेली आहे. आंधळ्याची शाळा या नाटकातून इब्सेन नाट्यतंत्राचा अवलंब कोणी केला, तर श्री वी कर्तक यांनी केलेलं आहे. वीरतनय हे पहिले नाटक कोणाचे, तर श्री कृ कोल्हटकर यांचे वीरतनय हे पहिले नाटक आहे. नाटक हे निसर्गाचे अनुकरण नसून त्याची नक्कल आहे अशी व्याख्या कोणाची, तर कोलरीज हे नाटक हे निसर्गाचे अनुकरण नसून त्याची नक्कल आहे असं कोलरीज यांची व्याख्या आहे. रात घुंगराची वगनाट्याचे कर्ते कोण, तर आनंद यादव या रात घुंगराची या वगनाट्याचे कर्ते आहेत. दिवाकर कृष्ण यांनी 48 नाट्यछटा लिहिल्या. नाट्यछटासाठी दिवाकर कृष्णच हे लेखक प्रसिद्ध आहेत. मराठीतील पहिले सामाजिक नाटक कोणते, तर संगीत शारदा हे मराठीतील पहिले सामाजिक नाटक आहे. राणीचा बाग या नाटकाचे कर्ते कोण, वा वार्टी हे राणीचा बाग या नाटकाचे कर्ते आहेत. गणपतराव बेलवरकरांची शोकांतिका वि वा शिरवाडकर यांनी कोणत्या नाटकातून मांडली आहे, तर नटसम्राट या नाटकातून गणपतराव बेलवरकरांची शोकांतिका वि वा शिरवाडकरांनी नटसम्राट या नाटकातून मांडलेली आहे. अशा प्रकारे कविता आणि नाटक यांचे प्रश्न दिलेले आहे. प्रवास वर्णनांवर आणि समीक्षा ग्रंथावर मी तुम्हाला प्रश्न पाठवणार आहे. ठीक आहे, त्यातले पीडीएफच पाठवणार आहे आणि उद्या नवीन युनिटला आपण सुरुवात करून देऊ. दुसरं किंवा तिसरं जे काही युनिट असेल 7वं युनिटला चालू करून देऊ. ठीक आहे, हे सगळे प्रश्न करून ठेवायचे आणि तुम्हाला जे नोट्स दिलेले आहेत त्या सगळ्या नोट्स मधनं तुम्हाला ते छोटे छोटे प्रश्न सुद्धा काढायचे आहेत. त्या नोट्स मध्ये भरपूर प्रश्न तयार होतात, तर जेव्हा तुम्ही ते पीडीएफ वाचता तर तेव्हा त्यातले जे आहे त्यातले अंडरलाईन करत चला, म्हणजे भरपूर प्रश्न तुमचे तिथे तयार होत जाईल. ठीक आहे.